आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे स्टँड अप कमेडियन प्रणित मोरे. बिग बॉस 19 मध्ये तुम्ही त्यांना बघत आहात. तर त्यांच्याच घरी त्यांच्याच गावी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यांचं गाव आहे खेड तालुक्यामध्ये. चला येऊ. यस. वाव, किती सुंदर सीन आहे बघा. एक नंबर. माझे नाव वंदना विश्वनाथ मोरे. प्रणित हा माझा पुतण्या आहे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो एंड वेलकम, वनक्कम, जय भीम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे स्टँड अप कमेडियन प्रणित मोरे. बिग बॉस 19 मध्ये तुम्ही त्यांना बघत आहात. तर त्यांच्याच घरी त्यांच्याच गावी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यांचं गाव आहे खेड तालुक्यामध्ये, तळे म्हणून गाव आहे. चला जाऊया आणि पाहूया. सध्या ओरनला आहे आणि माझ्या बरोबर माझा मित्र आहे फाईज बोरकर. नेहमी माझ्या बरोबर असतो आणि नेहमी राहणार. तर ओरनला आहे, त्याच्याकडे आलेलो काल रात्री. तर इथून निघूया, पहिले काहीतरी खाऊया, तर प्रवास चालू करूया. समोर तुम्ही बघत आहात रोनागिरी पर्वत आणि याचा इतिहास देखील आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आपला मित्र फाईज बोरकर इथे उभा आहे. चला नाश्ता करायला जाऊया. बॉक्स फिट केलाय, टँक बॅग आहे आणि आता जेल सीट आहे. कारण खूप त्रास होतो एवढा लांब जर प्रवास करत आहोत. 300, 400, 500 किलोमीटर, 1000 किलोमीटर जेव्हा प्रवास करतो आपण, तर ही जेल सीट आहे. निघायच्या अगोदर कोल्ड स्टार्ट. आता आम्ही आलो आहे कोट नाका ह्या इथे उरणलाच. इथे श्री जरीमरी आई मंदिर आहे आणि या साईडला एम मार्ट आहे आणि इथे राम रतन आहे. तर जाऊया, ब्रेकफास्ट करूया. चल बाय, अल्लाह हाफिज. चला प्रवासाला सुरुवात करूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सर्वात अगोदर मला इथून महाडला जायचं आहे आणि महाड इथून 127 किलोमीटर आहे. प्रणित मोरे आता बिग बॉस 19 मध्ये तुम्ही त्यांना बघत आहात. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गावाचं नाव आहे तळे. मुंबई गोवा हायवे, कोकण रेल्वे. मानगावला पोचलेलो आहे. 2:24 इथेच झालेत मला मानगावला. मी महाडला पोचलोय. आज मला जेवणाची दावत आहे. जियाज किचन यांचं देखील यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या घरी मला आज दावत आहे दुपारची. तर आता आपण त्यांच्याकडे जाऊया, जेवूया आणि नंतर मग खेळला जाऊया. छान आहे, महाड सिटी पण छान आहे. चला तर महाड जिया सय्यद यांच्याकडे आलो आहे. टेंडर चिकन आहे आणि चिकन कटलेट आहे. तर जेवायला बसला तर वेळ मला दाखवतोय 3:30 झालेले आहेत. थोडासा लेट झाला आहे मला. झालेला आहे. आता स्वीट खाऊया, तुर्किश डेझर्ट. येतो. अल्लाह हाफिज. चला येऊ. यस. चला बाय बाय. चला आता जेवलो मी. थोडासा लेट झाला मला यायला. इथे 3:30 वाजले. बाकी जिया ही माझी फ्रेंड आहे. त्याचा चॅनल आहे यूट्यूबवरती जियाज किचन.
खूप छान असे व्हिडिओज नेहमी बनवत असते. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनवरती मी शो केला आहे त्याचा चॅनल, नक्कीच सबस्क्राईब करा. आता इथून खेडला जायचं आहे मला. खेड 40 किलोमीटर आहे. घेऊन आले रस्ता दाखवायला. हां 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 थँक्यू. जेव्हा काही चांगलं व्हायचं असेल ना तेव्हा ऊपरवाला अपने आप मदद कर देता है. तो ये अभी तले में ही जा रहे, देखो एक ही और पूछ सोने पे सुहागा. झाला. मी पेट्रोल भरायला थांबलो इथे आणि विचारलं मी त्यांना की तळे, ते बोलले की मी तळेलाच जात आहे, या माझ्या पाठीमागे. थोडासा कन्फ्यूज होतो मी, कसा जायचं आहे काय जायचं आहे, परंतु जब ऊपर वाले को मदद करनी हो तो वो किसी भी रूप में मदद कर देता है. जब पाठी जातो. मॅप लावायची पण गरज नाही, कारण ते तिथेच जात आहेत आणि रस्ता देखील चांगला आहे. हो, खेडला आहे मी. किती जण हा व्हिडिओ खेडमधून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा. 13 किलोमीटर आहे. जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. 13 किलोमीटर म्हणजे 10-15 मिनटं. वाव, किती सुंदर सीन आहे बघा, एक नंबर. नेहमीच सांगतो मी प्रत्येक ब्लॉगमध्ये की कोकणात फिरायला तुम्हाला गुगल मॅपची गरज नाही आहे. कोकणची माणसं जेवढी गोड आहेत की तुम्हाला अगदी पाहुणचार असो, ते बघा मंदिर आहे. दादा प्रणित मोरे का गाव यही है? इथून आतमध्ये गाव आहे. ते आतमध्ये गाव आहे, ते मंदिर आहे बघा. आता इथे जाऊ की इथे जाऊ समजत नाही, कोण विचारायला पण दिसत नाही आहे. इथे विचारू का कोण आहेत की नाही घरी. तोपर्यंत तुम्हाला गाव दाखवतो. इथे पण नाही कोण, इथे पण नाही कोण. इथे मस्त गाव आहे. काका प्रणित मोरेचं गाव हाच ना? गाव घर बघा. कोणीतरी यंग दिसला ना, यंग पण मुलगा दिसला तर तो एक्झॅक्टली मला सांगू शकतो. दादा प्रणित मोरेचं गाव हाच ना? कोण प्रणित मोरे? स्टँड अप कॉमेडियन. का माहित नाही. नाही इकडे नाही. इथे नाही आहे. गाव सांगितलं? काय सांगितलं? तळे वाडी सांगितली का? देऊळवाडी. प्रणित मोरे. हा बिग बॉस मध्ये आहे ना? हा, तो खाली घर आहे. कुठे खाली म्हणजे तुम्ही आता तो हे माहिती आहे देऊळ आला माहिती आहे? देऊळच्या मागे बस स्टॉप आहे. बस स्टॉप मधून तिथं आतमध्ये जायचं. होय का? हा, लेफ्ट काय आहे? हे सिरीज बनवतो मी. एक रत्न शोधणं हे खूप कठीण आहे, कारण जी इन्फॉर्मेशन गुगलवरती पण नाही आहे, जी इन्फॉर्मेशन यूट्यूबवरती पण नाही आहे, ती मी शूट करतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तिथे जाऊन आलो, तिथे नाही आहे. बोललं खाली आहे. वाव, काय ब्रिज आहे बघा, सुंदर. प्रणित मोरे माहिती आहे का? प्रणित मोरे आता बिग बॉस मध्ये आहे. कशामध्ये? बिग बॉस. बिग बॉस लागतो ना टीव्हीवर. पुढे गाव आहे. किती किलोमीटरवर? 2 किलोमीटर. ओके, थँक्यू. खूप पुढे आलो मी. वरती मला एकाने सांगितलं की पुढे जाऊन लेफ्ट मार. मी लेफ्ट मारला आणि खूप पुढे आलो. प्रणित मोरे माहिती आहे का? इथेच वाडी आहे ना कुठेतरी? होय का? तळे देऊळवाडी. देऊळवाडी.
ओके, घर आहे तिथं खाली जायचं? बंदच, फक्त बघायचं आपल्याला. 1 मिनिट. हां, थोडासा स्ट्रगल लागला शोधायला. खूप गाव फिरलो मी, इथे तिथे गेलो, अंदर पण झालाय. आणि चला ची वाडी बघूया आपण. हे बाबा, घर दाखवतो तुम्हाला, पूर्ण गाव बघून घ्या. कुठला? तिकडचा? ओके, हे बघा घर आहेत का? हे बघा प्रणित मोरे यांचं घर, रुक्मिणी निवास. आता मी आलोय प्रणित मोरे यांच्या गावी. आणि हे बघा, तुम्ही समोर जे बघत आहात ना, तसंच घर आहे. आणि आज बिग बॉसमध्ये गेलेला आहे स्टँडअप कॉमेडियन. या गावातनं त्याचे रूट्स आहेत. आता त्यांचे काकी आहेत तिथे, त्यांच्याकडून थोडीफार माहिती आपण घेऊया. प्रणितचा बाळपण, प्रणितबद्दल त्याला खूप माहिती असेल, तर त्यांच्याकडून आपण थोडीफार माहिती घेऊया. बाकी बाईक इथे पार्क केली आहे. मून बघा, सकाळी प्रवास चालू केलेला आहे मी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. चला, काकीने पाणी आणून दिलेलं आहे, पाणी पिऊया. खूप लांबचा प्रवास झालाय. माझे नाव वंदना विश्वनाथ मोरे. प्रणित हा माझा पुतण्या आहे. ओके. त्याला लहानपणापासून म्हणजे शोची वगैरे खूप आवड होती. आणि आता तो बिग बॉसमध्ये गेलाय. त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. कारण आमच्या घरातला कोणतरी मुलगा टी व्हीवर आम्हाला दिसतो, सर्वांना दिसतोय, ह्याचा आम्हाला खूप सार्थक अभिमान आहे. होय ना? हां, प्रणित गावी यायचा? यायचा लहानपणी यायचा. आता मध्ये पण 1 वर्षापूर्वी पण येऊन गेला, 1-1.5 वर्षापूर्वी पण येऊन गेलाय ना. हो, येतात ती मुलं, येतात 1-1.5 वर्षांनी येतात. है ना? हा, आता बिझी शेड्यूल पण असतं ना. त्याचं गावावरती खूप प्रेम आहे. है ना? हो, प्रणित हा खूप चांगला मुलगा आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. त्याला सगळ्यांची आपुलकी आहे. है ना? हां, सर्वांशी चांगला राहतो तो. ओके, थँक्यू काकी. मी रोहित कदम, तळेमध्ये राहतो. मी प्रणितच्या शेजारी राहतो. प्रणित माझ्या भावासारखा आहे. तो मला छोटा भाऊ म्हणून मानतो. आणि हा इकडे प्रणितचा घर आहे. लहानपणी तो ह्या घरी यायचा राहायला. या घरी त्याचे आजी आजोबा असायचे, माहिती इथेच असायचे. तर तो सुट्टीमध्ये इथे राहायला यायचा 4-5 दिवस असं. मुंबईलाच राहायचा? हां, प्रणित राहणार खारघरला राहायचा. आणि सुट्टीमध्ये यायचा तो राहायला इथे आजी आजोबांकडे. ओके. आजी आजोबा असायचे? आजी आजोबा राहायला असायचे ते. तो त्यांचा फोटो आहे तरुणपणीचा. ओके, प्रणितचे आजी आजोबा. मी शामराव अशरम मोरे या गावचा सरपंच आहे. आणि गेली 32-35 वर्ष मी इथे काम करत आहे. त्याचबरोबर प्रणित सत्यवान मोरे हा आमचा पुतण्या होतो. आणि तो बिग बॉसच्या माध्यमातून जे काम करतो आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि ते आमच्या गावाला किंवा आमच्या कुटुंबियांना, आमच्या सर्व मोरे परिवाराला भूषणावं गोष्ट आहे. आणि त्यानं अशाच पद्धतीनं उर्वरित आयुष्यात या पद्धतीनं मजल घ्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्याच्या पाठीशी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आमचं हे गाव तळे गावाचं नाव आहे आणि खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील हे गाव आहे. तो या ठिकाणी अगदी लहानपणापासून यायचा. कारण त्याच्या वडिलांचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी वडील इथं थोडे दिवस राहत होते. त्यानंतर तो स्वतः प्रत्येक सणासुदीला किंवा कार्यक्रमाला, गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात येत होता किंवा इन्व्हॉल्वही होत होता प्रत्यक्ष त्या कार्यक्रमातनं पद्धतीने. कारण जरी तो शहरात वाढला असला तरी माझं गाव म्हणून या गावाशी त्याचा संपर्क आहे.
चांगल्या पद्धतीचा. ओके. तर तळ्या गावात घरं किती आहेत? 900 घरं आहेत. 900 750 कुटुंब प्रत्यक्षात राहतात. 2000च्या म्हणजे 2400च्या दरम्यान लोकसंख्या आमची इथली. हां ना. हां. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. बघा ही मेहनत आहे कोकण रत्न सिरीजमध्ये. ज्यांचे घरी जातो. आता मला इथून 200 ते 250 किलोमीटर बाईक चालवायची आहे. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि एक चांगला कमेंट करा. आणि किती जण हा व्हिडिओ खेड तालुक्यातील बघत आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. नाही परत कधी आलो तर नक्की. चल रोहित भाऊ येतो. चल चला 7:20 झालेले आहेत. बाय बाय. चला बघा आपला कोकणातला मुलगा आज बिग बॉसमध्ये गेलेला आहे, तर नक्कीच सपोर्ट करा. रस्ता बघा पूर्ण सुनसान आहे. 7:30 झालेत. भोष्टे घाट, चिपळूण. 8:05 मी चिपळूणला आलोय. संगमेश्वरवरून पास होत आहे. 9:09 झालेली आहेत आणि ब्रिजचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. तो 7:30 प्रवास चालू केला होता खेडवरनं आणि आता 10 वाजले आहेत. म्हणजे 2.5 तासामध्ये आलो मी. लस्सी शॉप. पेट्रोल टाकूया. 1500 रुपयाच्या पेट्रोलमध्ये गाडी इथपर्यंत आली आहे आणि आता रिझर्व लागून 40 किलोमीटर चालली आहे. पेट्रोल टाकून ठेवूया एकदाच. $510 भाई. येस म्हणजे 1617च्या पेट्रोलमध्ये आरामात गाडी येते. या जिममध्ये वर्कआउट करायला जातो मी, रिफिट जिममध्ये, पण 10-15 दिवस वर्कआउट केला नाही आहे मी. शूज बघा काय झाले.